मागा म्हणजे मिळेल, शोधा म्हणजे सापडेल, आणि ठोठवा म्हणजे तुमच्यासाठी दार उघडलं जाईल. शब्द आहेत आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचे. पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा ह्यांच्या नावे आमेन. ख्रिस्तात हे माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, संत जॉन मारी वियानी ह्यांच्या जीवनामध्ये घडलेली छोटीशी घटना. फ्रान्समधील आर्स नावाच्या छोट्याशा गावामध्ये त्यांची नेमणूक झालेली आणि तिथे जाण्यासाठी ते प्रयत्न करत होते. रस्त्यामध्ये एक छोटासा मुलगा खेळत होता. त्या मुलाला सहज त्याने विचारलं, इकडे चर्च कुठे आहे? आणि त्या मुलाने त्यांना चर्चला जाण्याचा रस्ता दाखवला. फादर जॉन मारी वियानी चर्चमध्ये जाऊन पोहोचले आणि त्या मुलाला सांगतात, तू मला चर्चमध्ये जाण्याचा रस्ता दाखवलास, मी तुला स्वर्गाकडे जाण्याचा रस्ता दाखवण्यासाठी आलो आहे. आणि कालांतराने संत जॉन मारी वियानी त्याच ठिकाणी 40 वर्षे राहिले. परंतु त्या 40 वर्षामध्ये अवघं जग जणू काही फ्रान्समधील त्या छोट्याशा आर्स गावामध्ये जाऊ लागलं. कार्डिनल्स, बिशप्स, मोठमोठे धर्मपंडित त्यांचा सल्ला घेण्यासाठी मोठी मोठी लोक त्या ठिकाणी कन्फेशनसाठी जायची. अशा हा संत जॉन मारी वियानी ह्यांना एक शेतकरी भेटला आणि तो शेतकरी रोज चर्चमध्ये यायचा आणि कालांतराने निघून जायचा. फादर जॉन मारी वियानी सहज त्या माणसाकडे बघायचे. तो माणूस नुसता देवळामध्ये बसायचा थोडा वेळ आणि निघून जायचा. आणि मग फादरांनी त्याला विचारलं, तू काय करतोस? आणि त्याने सांगितलं, मी माझ्या परमेश्वराची प्रार्थना करतो. तुझ्या परमेश्वराची प्रार्थना करतोस, पण तू काही बोलत नाहीस, कुठले शब्द उच्चारत नाहीस, कसल्या प्रकारची प्रार्थना आहे? आणि अशा वेळेला त्या माणसाने, त्या अशिक्षित शेतकऱ्याने दिलेले उत्तर बघा. तो अशिक्षित अडाणी असलेला असा हा एक शेतकरी म्हणतो, तो माझ्याकडे बघतो, मी त्याच्याकडे बघतो, हीच आमची प्रार्थना. म्हणजे परमेश्वराकडे बघायचं, परमेश्वर आपल्याकडे बघत आहे ह्याची जाणीव ठेवायची. ह्यालाच त्या माणसाने प्रार्थना असं नाव दिलं. संत अगस्तीन ह्याने देखील प्रार्थनेचा अशाच प्रकारची एक व्याख्या केलेली आहे. प्रार्थना म्हणजे परमेश्वराच्या दिव्य उपस्थितीची नित्य अशी जाणीव. परमेश्वराची दिव्य उपस्थिती संपूर्ण चराचर सृष्टीमध्ये भरून राहिलेली आहे. आपल्या साक्रामेंटामध्ये आहे, आपल्या बायबलमध्ये आहे, आपल्या पवित्र मिस्साबलीमध्ये आहे, आपल्या आजूबाजूला वावरणाऱ्या लोकांमध्ये आहे. मात्र ती दिव्य उपस्थिती जाणवण्यासाठी अंतःकरणामध्ये श्रद्धेचं यंत्र असावं लागतं. त्यासाठी माणसाने प्रार्थनेचा आधार घ्यायचा असतो. म्हणजे पहिली श्रद्धा की पहिली प्रार्थना हे जणू काही पहिली कोंबडी की पहिलं अंड अशा प्रकारचं रहस्य आहे. की माणूस जन्मतो एका विशिष्ट वातावरणामध्ये तोंडपाठ अशा प्रार्थना शिकत असतो. हळूहळू त्या प्रार्थनांवरती चिंतन करत असतो. आपल्या हृदयाच्या पातळीवरती परमेश्वराला साथ घालत राहतो आणि आत्म्याच्या पातळीवरती परमेश्वराशी एकरूप होत राहतो. अशा प्रकारे त्याच्या प्रार्थनामय जीवनाचा प्रवास वाढत राहतो आणि तो वाढत असताना त्याची श्रद्धा देखील कळसाला पोहोचलेली असते की शेंडी तुटो की पारंबी तुटो, माझ्या परमेश्वराला मी कोणत्याही परिस्थितीमध्ये सोडून देणार नाही. अशा प्रकारची एक दृढ श्रद्धा मनुष्य आपल्या अंतःकरणामध्ये जोपासत राहतो. ह्या प्रायश्चित्त काळामध्ये 6 रविवार आपण चिंतन करणार आहोत. ह्या वर्षभरासाठी आपल्या पॅरिशने एक विशिष्ट जीवन ध्येय ठेवलेलं आहे किंवा एक विजन ठेवलेलं आहे की प्रार्थना आणि सामाजिक कार्य ह्याद्वारे परिपूर्ण जीवनाकडे वाटचाल. म्हणून पहिले 2 रविवार आपण प्रार्थना ह्या विषयावर चिंतन करणार आहोत. त्यानंतरचे 2 रविवार सामाजिक कार्य, आपला सामाजिक सहभाग, आपलं सामाजिक जीवन ह्यावरती आपण चिंतन करणार आहोत. आणि शेवटच्या 2 रविवारी आपण परिपूर्ण जीवनाविषयी अधिक काही समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. प्रभू येशू ख्रिस्ताचं संपूर्ण जीवन ही जणू काही एक अखंडित अशा प्रकारची प्रार्थना. अगदी सुरुवातीलाच जर आपण बघितलं की पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भी संभवलेला प्रभू येशू ख्रिस्त जन्म घेतो आणि त्या ठिकाणी प्रार्थनेच्या वातावरणामध्ये त्याचं पृथ्वी तलावरती स्वागत केलं जातं. स्वर्गातील देवदूत पृथ्वी तलावरती अवतरतात. स्वर्गात परमेश्वराला गौरव आणि पृथ्वीवर सज्जनांना शांती अशा प्रार्थनेच्या वातावरणामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचं त्या ठिकाणी स्वागत केलं जात असतं. मात्र माणसाने नक्की प्रभू येशू ख्रिस्ताच्या एवढ्या सगळ्या त्यागानंतर काय केलेलं आहे त्याचं वर्णन करण्यासाठी फादर थॉमस स्टीफन्स
ह्यांनी ख्रिस्त पुराण नावाचा एक सुंदर असा ग्रंथ लिहिलेला आहे. त्या ग्रंथामध्ये फादर थॉमस स्टीफन्स काय म्हणतात बघा, की येताना तू सोबत देवदूत घेऊन आलास आणि जाताना तुला चोरांची संगत लाभावी, हे मानवी जीवनाचं केवढं मोठं दुर्दैव आहे. म्हणजे परमेश्वर आपल्याला प्रार्थनेच्या वातावरणामध्ये जीवन जगण्यासाठी पाचारण करत असतो. माणूस मात्र चोराच्या संगतीमध्ये आपलं संपूर्ण जीवन व्यतीत करण्यामध्ये घालवत असतो. हे मानवी जीवनाचं एक फार मोठी शोकांतिका आहे. म्हणून माणसाने सातत्याने विचार करायचा आहे, प्रभू येशू ख्रिस्ताचं हे संपूर्ण जीवन अगदी शेवटच्या क्षणापर्यंत प्रभू येशू ख्रिस्त प्रार्थना करत राहिलेला आहे. प्रभू येशू ख्रिस्ताची सुनता करणं म्हणा, त्याला देवळामध्ये समर्पित करणं म्हणा, त्यानंतर 12 वर्षाचा असताना तो देवळामध्ये हरवला जाणो म्हणा. एखादा मुलगा देवळामध्ये हरवतो आणि तो त्या ठिकाणी काय करत असतो, एखादा जत्रेत हरवलेल्या मुलासारखा इकडे तिकडे हिंडत नाही, तर त्या ठिकाणी बसून धर्मपंडिताशी धार्मिक विषयावरती चर्चा करतो, त्यांच्या प्रश्नांना उत्तरं देतो. हे सगळं कसं शक्य आहे? प्रार्थनामय जीवनाचं हे सुंदर असं फळ आहे. प्रभू येशू ख्रिस्ताचा बाप्तिस्मा, त्याही वेळेला आपल्याला शुभवर्तमानकार सांगत आहेत की तो प्रार्थना करीत असताना आत्मा कबुतरासारखा त्याच्यावरती उतरला आणि स्वर्गातून अशी वाणी ऐकू आली की हा माझा परमप्रिय पुत्र आहे, ह्याच्याविषयी मी संतुष्ट आहे. अशा प्रकारे प्रभू येशू ख्रिस्त त्या बाप्तिस्म्याच्या क्षणाला देखील संपूर्णपणे प्रार्थनेमध्ये घडून गेलेला आणि परमेश्वराशी त्याची तंद्री लागलेली, परमेश्वराबरोबर एक ऐक्य त्याचं जोडलं गेलेलं होतं. अशा प्रकारचा तो प्रार्थनामय असा अनुभव आपणा सर्वांचा देखील बाप्तिस्मा झालेला आहे. कदाचित बहुतांश लोकांचा बाप्तिस्मा अगदी बालपणी झाला असेल, त्यांच्याविषयी त्यांना जाणीवसुद्धा नसेल नक्की आपला विषय काय झालेला आहे. पण जसा माणूस मोठा होत जातो तसा माणूस पाहत असतो इतरांचे बाप्तिस्मे कसे होत असतात. किंवा ख्रिस्त सभा सुद्धा प्रायश्चित्त काळाचा शेवट जो आहे, ईस्टरचा जागरण विधी, त्या रात्री आपल्याला बाप्तिस्म्याच्या वचनांचं नूतनीकरण करण्यासाठी पाचारण करत असते आणि त्याद्वारे आपल्याला जाणीव करून देत असते की माणसाने बाप्तिस्मा घेतला म्हणजे नक्की काय केलेलं आहे. 2 गोष्टी माणसाने केलेल्या आहेत. पहिली गोष्ट माणसाने केलेली आहे, सैतानाचा, त्याच्या सर्व दुष्कृत्यांचा आणि त्याच्या सर्व पोकळ आश्वासनाचा धिक्कार करण्याचं वचन परमेश्वराला दिलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट केलेली आहे की परमेश्वर पिता, प्रभू येशू ख्रिस्त, पवित्र आत्मा, संपूर्ण कॅथलिक ख्रिस्त सभा, संतांचा परस्पर संबंध आणि सार्वकालिक जीवन, ह्या सगळ्यांवरती श्रद्धा ठेवण्याचं अभिवचन माणसाने दिलेलं आहे. माणसाने सहज आपल्या जीवनामध्ये डोकावून पाहायचं की मी खरोखरच सैतानाचा धिक्कार करतो का, की सैतानाला मी जवळ करत आहे. मी खरोखरच परमेश्वरावरती श्रद्धा व्यक्त करतो का, की अधूनमधून माझी श्रद्धा डळमळीत होत असते. आपल्या बाप्तिस्म्याच्या वेळेला दिलेल्या वचनांचं माणसाने सातत्याने नूतनीकरण करायचं, ती आपली श्रद्धा बळकट करण्यासाठी. त्यासाठीच माणसाला प्रार्थनेचा आधार घेणं गरजेचं असतं. प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनामध्ये अजून आपण पुढे जात आहोत. त्याला अरण्यात नेण्यात आलं असं आपल्याला सांगण्यात आलं. शुभवर्तमानकार शब्द कसा वापरतात, आत्म्याने त्याला अरण्यात नेलं. पवित्र आत्मा त्याला अरण्यात घेऊन जातो. कशासाठी घेऊन जातो? कारण शेकडो वर्षांपूर्वी अशाच प्रकारच्या अरण्यामध्ये प्रवास सुरू असताना इस्रायली लोक 40 वर्षे परमेश्वराविरुद्ध कुरकुर करत राहिले. त्यांनी परमेश्वराची कसोटी पाहिली. त्यांनी मूर्तीपूजेला देखील मान्यता दिली. आपल्याला खायला मिळत नाही म्हणून तक्रार केली. आपल्या गुराढोरांना प्यायला पाणी मिळत नाही म्हणून मोशेच्या विरुद्ध ते भांडायला तयार झाले. अशा प्रकारच्या पार्श्वभूमीवरती आता पवित्र आत्मा प्रभू येशू ख्रिस्ताला अरण्यामध्ये नेतो. एका बायबल पंडिताने त्याचं स्पष्टीकरण कसं दिलेलं आहे की येशूला अरण्यात कशासाठी नेलेलं आहे, जे मोह इस्रायली लोकांना त्या 40 वर्षांमध्ये झाले होते, तशा प्रकारचे मोह 40 दिवसाच्या उपवासानंतर प्रभू येशू ख्रिस्ताला देखील झालेले आहेत. मात्र त्या वेळेला पवित्र आत्मा त्याच्या बरोबर होता, हे माणसाने विसरून चालणार नाही. त्या आत्म्याने त्याला त्या ठिकाणी नेलेलं होतं.
म्हणून तो त्या काळामध्ये मोहांवरती विजय मिळवू शकला. माणूस प्रार्थनामय जीवन म्हणा, आध्यात्मिक जीवन म्हणा, जगत असताना जागोजागी मोह विखुरलेले आहेत. हे जग आहे आकर्षित करणारं आहे, हे शरीर आहे ते मोहामध्ये बळी पडणारं आहे. ह्या जगामध्ये सैतानी शक्ती आहे, ती आपल्याला मोहाच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी ढकलून देत असण्याची शक्यता आहे. अशा वेळेला पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने माणसाने जीवन जगायचं आहे. संत लूक त्यानंतर आपल्याला सांगतो की येशू आत्म्याने परिपूर्ण होऊन गालिलामध्ये आला. त्या ठिकाणी देवराज्याची सुवार्ता घोषवू लागला आणि नेहमीच्या परिपाठाप्रमाणे नाझरेतच्या सभास्थानामध्ये जाऊन वाचावयास उभा राहिला. आणि त्यावेळेला त्याला जे स्थळ काढून देण्यात आलं ते उघडून त्याने शब्द कोणते वाचले? परमेश्वराचा आत्मा माझ्यावर आला आहे, दिनास शुभवार्ता देण्यासाठी त्याने मला अभिषेक केलेला आहे. खुद्द परमेश्वराचा पुत्र, त्याला ही प्रार्थनेची आणि पवित्र आत्म्याची एवढी आवश्यकता भासते. आपण हाडा मांसाची माणसं, आपण मातीचे पुतळे जणू काही, आपल्याला केवढी परमेश्वराची गरज आहे. आज जगामध्ये प्रॅक्टिकल एथिइझमचे वेगवेगळे प्रकार वाढत आहेत. द्वितीय व्हॅटिकन विश्व परिषद ह्यांच्यामध्ये गाउदेम एस्पेस नावाचं एक परिपत्रक आहे किंवा दस्तऐवज आहे. त्याच्यामध्ये आताच्या जगातील नास्तिकवादाचे 9 प्रकार सांगण्यात आलेले आहेत. की काही लोक सरळ सरळ देवाला नाकारतात, काही लोकांच्या मनात देवाविषयी शंका असते, काही लोकांना देवापेक्षा पैसा प्रिय असतो, आणखी काही लोकांना देवापेक्षा समाजकार्य प्रिय असतं, आणखी काही लोकांना देवापेक्षा तंत्रज्ञान आणि विज्ञान प्रिय असतं. काही लोकांना वाटत असतं की परमेश्वर असेल तर ह्या जगामध्ये दुःख का आहे. अशा प्रकारचं जीवन माणूस जगण्याची शक्यता असते. म्हणून माणसाने नास्तिकवादाला झुगारून आस्तिकवाद, परमेश्वरावरील दृढ श्रद्धा विकसित करण्यासाठी प्रार्थनेचा आधार घ्यायचा, पवित्र आत्म्याचं सामर्थ्य आपल्या जीवनामध्ये स्वीकारायचं. येशूने वेगवेगळे दाखले दिले, त्या दाखल्यांमधून देखील त्याने प्रार्थनेविषयीचं महत्त्व लोकांना पटवून देण्याचा प्रयत्न केला. मग मध्यरात्री आलेला तो मित्र असो, जकातदार आणि परुषी असो, अत्याग्रही विधवा असो, अशा सगळ्या लोकांना प्रार्थनेमध्ये सातत्य राखल्यामुळे कशा प्रकारे परमेश्वराचा अनुभव आलेला आहे त्याच्याविषयी सुंदर असं वर्णन प्रभू येशू ख्रिस्त करतो. जेव्हा त्याची दुःख सहनाची घटना जवळ आली त्यावेळेला प्रभू येशू ख्रिस्त आपल्या प्रेषितांबरोबर अखेरचं भोजन घेतो. ते भोजन म्हणजे एक महाप्रार्थना होती. त्याचं रूपांतर त्यानंतर पवित्र मिस्साबलीसारख्या सर्वोच्च अशा प्रार्थनेमध्ये झालेलं आहे. म्हणून ही पवित्र मिस्साबली जी सर्वोत्कृष्ट अशी प्रार्थना आहे, ती प्रार्थना ह्या 40 दिवसांमध्ये आपल्याला जेवढ्या प्रमाणामध्ये करता येईल, म्हणजे ह्या मिस्सामध्ये जेवढ्या प्रमाणात आपल्याला सहभागी होता येईल तेवढ्या प्रमाणात माणसाने तो प्रयत्न करायचा आहे. त्यानंतर प्रभू येशू ख्रिस्त गेतसेमानी बागेमध्ये जातो. त्या ठिकाणी सुद्धा येशूने केलेली प्रार्थना किती सुंदर आहे बघा. एकीकडे त्याला जाणवत आहे आत्मा उत्सुक आहे परंतु देह अशक्त आहे. आत्मा उत्सुक आहे याचा अर्थ काय? की प्रभू येशू ख्रिस्ताची अंतिम इच्छा कोणती होती? की सर्व जगाचे तारण व्हावे आणि सर्व लोकांना परमेश्वराचे सत्य कळावे. म्हणून मी या जगामध्ये आलेलो आहे. जगाचा न्याय करण्यासाठी नव्हे तर जगाचं तारण करण्यासाठी मी आलेलो आहे, असं प्रभू येशू ख्रिस्त ठणकावून सांगतो. परंतु आता परिस्थिती कशी निर्माण झालेली आहे? त्यासाठी वेदना कोणाला सहन कराव्या लागतील? शरीराला. त्या शरीराला चापकाचे फटके सहन करावे लागतील, डोक्यावरती काट्यांचा मुकुट घातला जाईल, त्याच्या हातापायातून खिळे जातील, त्याच्या कुशीतून भाला भोसकला जाईल, म्हणजे शेवटी शरीराला त्रास होणार आहे. माणसाच्या जीवनामध्ये प्रार्थनामय जे जीवन आहे त्याचं हे सौंदर्य अनुभवायचं असेल, ह्याची जाणीव ठेवायची की आपलं हे जे शरीर आहे ते शरीर प्रार्थनेमधलं अडथळा बनू द्यायचं नाही, तर ते प्रार्थनेचंच एक माध्यम आहे. शरीरानेच, ओठाने, आपल्या हातापायानेच आपण प्रार्थना करत असतो. जोडलेले हात, टेकलेले गुडघे, पुटपुटणारे ओठ आणि परमेश्वराकडे लावलेलं अंतःकरण, अशा प्रकारे माणूस परमेश्वराशी एकरूप होऊ शकतो. म्हणून हे प्रार्थनेचं जे तंत्र प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्यासमोर दिलेलं आहे त्या ठिकाणी जाणीव ठेवायची
की आत्मा उत्सुक असतो. आपल्यापैकी बऱ्याच लोकांना वाटत असतं की ह्या काळामध्ये भरपूर प्रार्थना करावी, ह्या काळामध्ये भरपूर बायबलचं वाचन करावं. नेमकं शरीर त्याच्या आड येण्याची शक्यता असते. बराच वेळा आपण टी व्ही पाहू शकतो, मोबाईलवरती काही पाहू शकतो, त्यावेळेला आपले डोळे पडत नाहीत. रोजरी हातात घेतली, प्रार्थना करायला सुरुवात केली की ताबडतोब माणसाला झोप येते. हे कसं होत असतं की त्यावेळेला आपण कार्य कोणतं करत असतो? आध्यात्मिक कार्याच्या वेळेला शरीर अशा प्रकारे आड येण्याची शक्यता असते. इतर जे कार्य असतं ते आध्यात्मिक नसतं, ते भौतिक असतं, म्हणून शरीर आड येत नाही. त्या शरीराला त्या ठिकाणी सुख मिळत असतं. परंतु आत्मिक सुख आहे, त्याद्वारे ते शरीर अधिक ताजं टवटवीत होऊ शकतं. हे नंतर आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनामध्ये दिसून आलेलं आहे की आध्यात्मिक शक्ती ही माणसाने कमावलेली असते. त्याद्वारे माणूस कोणत्याही शरीराच्या यातना भोगण्यासाठी तयार होत असतो. संत लॉरेन्स उकळत्या तेलाच्या कढईमध्ये तळण्यात आला. एका बाजूला तळला गेला आणि त्याने सांगितलं, एक बाजू तळून झाली, आता दुसरी बाजू तळायला घ्या. तुम्ही सहज विचार करा, डोळ्यासमोर मृत्यू दिसत आहे, आता सगळा शेवटचा श्वास घ्यायचा आहे आणि त्या उकळत्या तेलाच्या कढईमध्ये प्रचंड अशा वेदना शरीराला होत आहेत. तरी देखील त्याचं लक्ष कुठे लागलेलं आहे? पैलतीरी लागलेलं आहे. आध्यात्मिक जीवन, प्रार्थनामय जीवन, श्रद्धेचं हे जीवन आहे. त्यामुळे माणसाच्या शरीरामध्ये एक वेगळं नवं चैतन्य संचारू शकतं. हेच आपल्याला ह्याद्वारे दाखवून देण्यात आलेलं आहे. म्हणून मृत्यू देखील प्रभू येशू ख्रिस्ताच्या शरीराला नष्ट करू शकलं नाही. ते शरीर नंतर पुनरुत्थित झालं. क्रूसावर असताना देखील प्रभू येशू ख्रिस्त प्रार्थना करतो. शेवटपर्यंत प्रभूच्या मुखामध्ये प्रार्थनाच आहे. आपणा सर्वांसाठी प्रभू येशू ख्रिस्ताने दाखवून दिलेला हा मार्ग आहे. प्रार्थनेचं सौंदर्य जे माणसाला समजून घ्यायचं असेल तर त्यासाठी 4 पातळ्या माणसाने समजून घ्यायच्या आहेत. त्याच्यामध्ये वैयक्तिक प्रार्थना आहे, कौटुंबिक प्रार्थना आहे, सामुदायिक प्रार्थना आहे आणि ख्रिस्त सभेची प्रार्थना आहे. ह्या 4ही टप्प्यामध्ये स्वतःचा शोध घ्यायचा आहे की कुठे मी नक्की काय करत आहे. प्रार्थनामय जीवनामध्ये वाढण्यासाठी ह्या 4 पैकी कुठे मी सहभागी होत आहे. बहुतांश लोकांच्या जीवनामध्ये वैयक्तिक प्रार्थना होत नाही. फार माणूस देवळामध्ये येत असतो, ख्रिस्त सभेच्या प्रार्थनेत सहभागी होत असतो. बऱ्याच कुटुंबामध्ये कौटुंबिक प्रार्थना होत नाही. बऱ्याच गावामध्ये सामुदायिक प्रार्थनेसाठी फारशी लोक जमत नाहीत. त्याचं कारण माणसाच्या जीवनामध्ये वैयक्तिक प्रार्थनेचा अभाव आहे. म्हणून सुरुवात माणसाने वैयक्तिक प्रार्थनेपासून करायची आहे. स्वतःची काही प्रार्थनेची पद्धत ठरवायची आहे. एखादी जागा निश्चित करायची, एखादी वेळ निश्चित करायची, विशिष्ट वेळ त्यासाठी काढून ठेवायची, विशिष्ट पद्धतीने प्रार्थना करायची. काय नक्की करायचं? कॅरिस्मॅटिक प्रार्थना चळवळीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला शिकवल्या जातात. 7 गोष्टी आपण करू शकतो. सुरुवातीला परमेश्वराचे आभार मानायचे, त्यानंतर परमेश्वराची स्तुती आराधना करायची. आभार आणि आराधना ह्याच्यामध्ये फरक आहे. आभार कशासाठी? देवाने आपल्यासाठी जे काही केलेलं आहे त्याच्यासाठी आभार. आराधना कशासाठी? देव आपल्यासाठी जो कोणी आहे, मग तो मेंढपाळ असू शकतो, उत्तम गुरु असू शकतो, आपला मार्ग सत्य आणि जीवन असू शकतो, आपल्या जीवनाची भाकर असू शकतो, आपला उत्तम मेंढपाळ असू शकतो, आपला खरा द्राक्षवेल असू शकतो, आपल्याला खरं चैतन्य देणारा जगाचा प्रकाश असू शकतो, जीवनाचं पाणी आणि झरा असू शकतो. जे आपलं जे नातं आहे ते नातं थोडा वेळ तशा प्रकारे सेलिब्रेट माणसाने करायचं आहे. पती पत्नी एकत्र येत असतात. सुरुवातीला शब्दांचा महापूर असतो, नंतर शांतता येते. फक्त स्पर्शाने प्रेम व्यक्त केलं जात असतं. नंतर नुसता सहवास, त्या सहवासामध्ये देखील गोडवा असतो. तशा प्रकारे परमेश्वराच्या सहवासामध्ये गोडवा आहे, सौंदर्य आहे. ते माणसाने टिपण्याचा, गोळा करण्याचा प्रयत्न करायचा. त्यानंतर पश्चाताप.
पश्चातापामध्ये परमेश्वराला सांगायचं की मी दुबळा आहे, दुबळी आहे, माझ्या हातून काही बरं वाईट घडलेलं आहे, मला क्षमा करायची आहे. त्यानंतर पवित्र आत्म्याला पाचारण करायचं आहे आपल्या जीवनामध्ये, प्रभू शब्दाचं वाचन करायचं आहे, त्याच्यावरती थोडंसं चिंतन मनन करायचं आहे, मग थोड्याशा मध्यस्थीच्या प्रार्थना करायच्या आहेत, एक आमच्या बापा आणि 3 नमोवर्या बोलून अशा प्रकारे आपल्या वैयक्तिक प्रार्थनेचा समारोप करायचा आहे. विविध टप्प्यावरती वेगवेगळी गाणी गाऊन अजून ही प्रार्थना फुलवली जाऊ शकते. वैयक्तिक प्रार्थना जेवढी मजबूत असणार आहे तेवढ्या मजबूत प्रमाणामध्ये सामुदायिक प्रार्थनेचं फळ आपल्याला जाणवणार आहे. संत जॉन मारी वियानी ह्यांनी त्यासाठी एक प्रतीक वापरलेलं आहे. त्यांनी सांगितलं की गवताची एखादी काडी तुम्ही जर आगीमध्ये टाकली तर थोडासा वेळ ती पेटत असते, थोडासा प्रकाश मिळतो, परंतु गवताची मोठी मोळी जी असते ती मोळी जर आपण एखाद्या आगीमध्ये टाकली तर तिचा मोठा वणवा भडकत असतो. म्हणजे हे कसं होऊ शकतं की प्रत्येक काडी जी आहे ती काडी त्या आगीमध्ये पडल्यानंतर भस्मसात व्हायला सुरुवात होत असते, परंतु अगोदरच त्या काडीचं जे रूप आहे ते तसं तयार झालं असेल तरच हा परिणाम जाणवतो. ती गवताची मोळी जी आहे ते गवत जर ओलं असेल तर अशा प्रकारचा वणवा नव्हे तर फक्त धूर आपल्याला दिसू शकतो. हे सगळं चिंतन संत जॉन मारी वियानीचं आहे. ते काय सांगत आहेत की आपल्या जीवनाचं गवत अजून ओलं आहे, परमेश्वराच्या प्रकाशामध्ये राहून ती सुकलेली मोळी अजून झालेली नाही, तोपर्यंत कुठेही टाकली तरी त्याचा वणवा भडकणार नाही, फक्त थोडाफार धूर आपल्याला दिसू शकेल. त्यासाठी ते म्हणतात की वैयक्तिक अशा प्रकारच्या प्रार्थनेची गरज आहे. जॉन मारी वियानी पुढे जाऊन अजून सांगतात की त्या बेथलेमच्या रात्री सगळे जे मेंढपाळ होते ते मेंढपाळ शेकोटीभोवती बसलेले असतील, थंडीपासून संरक्षण करण्याचा ते प्रयत्न करत असतील, परंतु ती शेकोटी पेटती कशी ठेवली, त्यासाठी सातत्याने त्याच्यामध्ये लाकडं टाकली असतील, तेव्हा ती शेकोटी पेटत राहिलेली आहे. श्रद्धेची शेकोटी पेटवत ठेवायची असेल तर प्रार्थनेचं लाकूड सातत्याने त्याच्यामध्ये टाकत राहायचं असतं, असा संदेश संत जॉन मारी वियानी ह्यांनी आपल्या प्रवचनाद्वारे दिलेला आहे. साधी सुधी भाषा संत जॉन मारी वियानीची, परंतु संदेश केवढा मोठा आहे की प्रत्येक व्यक्तीने आपली वैयक्तिक प्रार्थना ठरवायची. सकाळी उठल्यानंतर दूताचा मरियेला संदेश, मायाळू कुमारी मरिये, रात्री झोपी जाण्यापूर्वी नमस्कार हे राणी, किंवा येशूच्या हृदयास कुटुंबाचं समर्पण, वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या प्रार्थना आहेत त्या प्रार्थना आत्मसात करायच्या. स्वतःची वैयक्तिक प्रार्थना जी आहे ती अशा प्रकारे मजबूत करायची. कौटुंबिक प्रार्थनेमध्ये सुद्धा आज परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे की माणसाला कुटुंबामध्ये प्रार्थनेसाठी तेवढा वेळ नाही. सगळेजण घरामध्ये आल्यानंतर आपापला मोबाईल घेऊन बसत असतात. 4 माणसं आहेत, 4 मोबाईल आहेत, प्रत्येकजण आपल्या मोबाईलवरती. फक्त जेवायला कदाचित एकत्र येण्याची शक्यता असते, त्याही वेळेला पुन्हा एकदा मोबाईल असतो, तो आपल्यामध्ये अडथळा रूप असण्याची शक्यता असते. थोडा वेळ त्याला विश्रांती द्यायची. आज नोबोफोबिया नावाचा प्रकार सुरू झालेला आहे. नोबोफोबिया ह्याचा अर्थ असा आहे, मोबाईल नसला तर माणूस अस्वस्थ बनतो, वायफाय कनेक्शन नसलं तर माणूस डिस्टर्ब होतो, रिचार्ज झाला नसेल तर तो एकदम त्याची चलबिचल होत असते, चार्जिंग संपलं असेल तरीसुद्धा तो घाबराघुबरा होत असतो. नोबोफोबिया नवीन प्रकारचा आजार, मानसिक आजार माणसाला आता त्रस्त करत आहे. सगळ्या गोष्टींवरती त्याचा परिणाम होत आहे, त्याच्या परस्पर संबंधावर, त्याच्या कामाकाजावर, त्याच्या अभ्यासावर आणि त्याच्या प्रकृतीवर. लोक आजारी पडत आहेत. म्हणजे विचार करा, आपल्या हातामध्ये आलेलं सुंदर असं हे यंत्र हे आपल्या जीवनाचा जणू काही फास बनत आहे. म्हणून माणसाने थोडा वेळ तरी त्याला विश्रांती द्यायची, परमेश्वराकडे वळायचं. अतिपवित्र साक्रमेंताचा प्रेषित संत पीटर जुलियन एमाड ह्याने किती सुंदर सांगितलेलं आहे. सूर्याच्या प्रकाशामध्ये बसा, तुमच्या कातडीखाली डी जीवनसत्व तयार होईल. साक्रमेंताच्या सहवासात बसा, तुमच्या जीवनामध्ये जी जीवनसत्व होईल. जी जीवनसत्व म्हणजे ग्रेस. ग्रेस म्हणजे कृपा.
परमेश्वराच्या सहवासात वेळ घालवायचा, कृपेने भरलेलं असं जीवन जगायला माणसाने सुरुवात करायची. हा प्रायश्चित्त काळ आहे. त्याच्यामध्ये माणूस जर पापाच्या अवस्थेत असेल, इन द स्टेट ऑफ सिन, तर त्याने कृपेच्या अवस्थेमध्ये, इन द स्टेट ऑफ ग्रेस जाण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असायचं आहे. त्यासाठी आपली कौटुंबिक प्रार्थना 10 मिनटं म्हणा, 15 मिनटं म्हणा, रोजरीची प्रार्थना म्हणा, दैवी दयेची प्रार्थना म्हणा, येशू हृदयाची प्रार्थना म्हणा, बायबल वाचन म्हणा, थोडंसं त्याच्यावरती चिंतन म्हणा, परंतु कुटुंबाने एकत्र येऊन थोडीशी प्रार्थना करायची. केवढा फरक पडेल बघा. हा प्रांत बुद्धीचा नाही, बुद्धीच्या पातळीवरती हे मी तुम्हाला कधीच समजून सांगू शकत नाही. हा अनुभवाचा प्रांत आहे. थोडीशी प्रार्थनेसाठी वेळ द्या कुटुंबामध्ये. कुटुंबामधील परिवर्तनाची प्रक्रिया पुढे गेल्याशिवाय राहणार नाही. त्यानंतर सामुदायिक प्रार्थना. आपले बरेचसे गाव आहेत, त्या ठिकाणी गावामध्ये प्रार्थना होत असते. आपण प्रार्थनेसाठी एकत्र जमत असतो. गाव मिस्सा म्हणा, गावाची एखादी रोजरी म्हणा, गावातील क्रुसाचा सण म्हणा, ह्या निमित्ताने आपण एकत्र येत असतो. सातत्याने अशा प्रकारची प्रार्थना जर आपण करत राहिलो तर गावामध्ये असलेले आपले मतभेद, गावामध्ये असलेले आपले संघर्ष, गावामध्ये असलेली आपली एकमेकांविषयीची भावना ह्याच्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यासाठी माणसाने ठरवायचं आहे की जेव्हा केव्हा आमच्या गावामध्ये प्रार्थना असेल त्या ठिकाणी मी सहभाग घेणार आहे, सक्रिय सहभाग घेणार आहे, आवश्यक असलं तर त्याचं नेतृत्व करणार आहे. त्यासाठी ह्या प्रायश्चित्त काळामध्ये स्वतः काही निर्णय घेणं गरजेचं आहे. त्यानंतर आहेत ख्रिस्त सभेच्या प्रार्थना. त्या ख्रिस्त सभेच्या प्रार्थनेमध्ये पवित्र मिस्साबली, आता लवकरच साक्रामेंताची आराधना असेल, तशा प्रकारची आराधना दर महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी आपण करत असतो. साक्रामेंताचं चापल आपल्या ह्या ठिकाणी आहे. त्या ठिकाणी आपण ख्रिस्त सभेच्या त्या प्रार्थनेमध्ये सहभागी होऊ शकतो. वर्षभर संतांचे सण साजरे होत असतात, वेगवेगळे नोवेने सुरू असतात. ह्या सगळ्या ख्रिस्त सभेच्या प्रार्थनेचा भाग आहेत. त्याच्यामध्ये माणूस सहभागी होऊ शकतो आणि आपल्या जीवनामध्ये प्रार्थनेचं जे सामर्थ्य आहे ते सामर्थ्य अनुभवू शकतो. 4 पातळीवरती प्रार्थनामय जीवन जगण्याकरिता आपल्याला पाचारण करण्यात आलेलं आहे. आज आपण चिंतन करत आहोत की हे प्रार्थनेचे जे सौंदर्य आहे ते सौंदर्य मला स्वतःच्या जीवनात जाणवलं पाहिजे. ते चटकन एका दिवसात जाणवत नाही. अविलाची संत तेरेसा हिने त्यासाठी 4 प्रतीकं वापरलेली आहेत. पहिलं प्रतीक आहे विहिरीतून पाणी काढायचं. ते काढण्यासाठी कष्ट लागतात पण थोडंसं पाणी मिळतं. थोडी प्रार्थना करायची, कष्ट लागतात पण थोडं समाधान मिळतं. ही पहिली अवस्था आहे. दुसरी अवस्था, त्याच विहिरीवरती तुम्ही मोटर पंप बसवला तर नुसता मोटर पंप सुरू करायचा, धो धो पाणी वाहायला सुरुवात होते. काबाड कष्ट नाहीत, मात्र थोडासा खर्च आहे. परंतु अविलाची संत तेरेसा म्हणते की थोडीशी प्रगती झालेली आहे. शरीराला जास्त वेदना न होता मनाला अधिक प्रमाणामध्ये समाधान मिळतं. आणि मग तिसरा टप्पा आहे आकाशातून पडणारा पाऊस. त्या ठिकाणी कोणतेच कष्ट करावे लागत नाही. जाऊन नुसतं त्या पावसामध्ये उभं राहायचं, धो धो पावसामध्ये नाहून निघायचं. तसं माणूस प्रार्थनामय जीवनामध्ये नाहून निघू शकतो. आणि चौथं प्रतीक आहे बाजूने वाहणारी संत अशी नदी. ती नदी बाजूने वाहत आहे, तिचा खळखळ आवाज येत आहे. पाहिजे त्यावेळेला हातपाय त्याच्यामध्ये धुवून घेता येतात, पाहिजे तेव्हा ते पाणी घेऊन येता येतं. आजूबाजूचं वातावरण केवढं प्रसन्न असतं, आजूबाजूला केवढी हिरवळ पसरलेली असते. अशा प्रकारचं प्रार्थनामय जीवन असतं. आता आपल्यासमोर एक प्रकारचा चॉईस आहे की प्रार्थनामय जीवन जगायचं आणि परिपूर्णतेच्या दिशेने वाटचाल करायची, की पापमय जीवन जगायचं आणि अपूर्णतेच्या चिखलामध्ये लोळत राहायचं. त्यासाठी प्रभूने दिलेली त्रिसूत्री आहे की मागा म्हणजे मिळेल. काय मागायचं? प्रार्थनेमध्ये फक्त भौतिक गोष्टी मागायच्या नाहीत. प्रार्थनेमध्ये स्वर्गाचं दान मागायचं, परमेश्वराशी एकरूप होण्याचं दान मागायचं. शोधा म्हणजे सापडेल. प्रार्थनेमध्ये आपण काय शोधत असतो? नुसतं आत्मिक समाधान तेवढं पुरेसं नाही, ते नक्कीच तुम्हाला मिळेल. त्यामध्ये परमेश्वराची इच्छा शोधायची. देवाची माझ्या बाबतीत काय योजना आहे, काय इच्छा आहे, त्याची माणसाने सतत त्याचा शोध घेत राहायचा आहे. आणि ठोठवा म्हणजे तुमच्यासाठी उघडलं जाईल. आपल्या जीवनामध्ये असे बरेच प्रसंग येतात
की काही लोकांनी आपल्यासाठी त्यांच्या जीवनाचे दरवाजे बंद केलेले असतात, त्यांच्या हृदयाची धडपड बंद केलेली असतात. अशा लोकांच्या हृदयावरती ठोठवायचं असेल तर त्यासाठी प्रार्थनेचा आधार घ्यावा लागतो. अशा लोकांसाठी प्रार्थना करायची असते. कधीतरी त्यांचं हृदय पाषाणमय हृदय मांसमय हृदयासारखं होईल, त्या ठिकाणी दरवाजा उघडला जाईल आणि सोबत आपण परिपूर्णतेच्या दिशेने वाटचाल करत राहू. तशी कृपा परमेश्वराकडे आज साक्रामेंटाचा आशीर्वाद घेत असताना मागूया. कारण तो प्रभू आपल्याला सांगत आहे, मागा म्हणजे मिळेल, शोधा म्हणजे सापडेल आणि ठोठवा म्हणजे तुमच्यासाठी दार उघडलं जाईल. तथास्तु. पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन.